पण बिल्डरांच्या फायद्यासाठी FSI जास्त वाढवून त्याला फक्त घरांच्या लोकांच्या भावनाशी जोडून काहीतरी दुसरा उद्दिष्ट साध्य करण्याचं दिसून येतंय. आणि यामुळे आम्हाला या शहराच्या भविष्याची पर्वा आहे. या शहरामध्ये जे राहणीमान आहे त्याची पर्वा आहे. आणि त्यामुळे हा जो वाढवलेला FSI आहे त्या दृष्टीने आम्हाला सज्ज राहणं हे आवश्यक आहे. नाहीतर फक्त मुंबईमधून किंवा ठाण्यावरून FSI वाढवतील आणि त्याचा ताण हा आमच्या डोक्यावरती मारतील, हे अशा प्रकारचं या शहरामध्ये चालणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम इम्पॅक्ट असेसमेंट करण्याचं ठरवलेलं आहे. त्यामध्ये आम्ही नोड निहाय, सेक्टर निहाय आहे, त्याची वहन कॅरिंग कॅपॅसिटी, लोकसंख्या किती वाढेल, किती मैदानं आहेत, किती हॉस्पिटल आहेत, किती शाळा आहेत, रस्त्याची संख्या किती, तिथे गाड्या किती वाढणार, या दृष्टीने सर्व इम्पॅक्ट असेसमेंट आम्ही UDCPAच्या निमित्ताने करणार आहोत. DP प्लॅन मधले आरक्षण त्या हिशोबाने आहेत ते देखील आम्ही चेक करणार आहोत. आणि त्यानंतर तो अहवाल महासभेत पुढे येईल आणि सर्वकष त्याचा विचार पूर्ण होईल. त्याचबरोबर UDCPR मध्ये अर्बन रिन्युअल स्कीम म्हणजे क्लस्टर याच्या बाबतीत राज्य शासनाने पुनर्विचार करावा अशा प्रकारची भूमिका आम्ही केलेली आहे. क्लस्टर ही व्यवस्था ही संपूर्ण सगळ्या प्लॅन्ड एरियामध्ये लावण्यासारखी नाही. ठाण्यामध्ये क्लस्टर व्यवस्था वेगळी असू शकते, पण नवी मुंबईमध्ये क्लस्टर व्यवस्था असणाऱ्या ठराविकच जागा आहेत. त्या ठिकाणी जेथे आवश्यक आहे, रेअर केस सिनारिओ जेथे दाटीवाटीची क्षेत्र आहे त्या ठिकाणी क्लस्टर योजना अर्बन रिन्युअल स्कीमचा विषय तो होऊ शकतो. पण अशा प्लॅन्ड एरियामध्ये फक्त FSI वाढावा, बिल्डरांचा नफा वाढावा या दृष्टीने त्या भागामध्ये लोकसंख्येचा लोड वाढवून तिकडच्या सिवरेजवरती, पाण्यावरती, पार्किंगवरती, तिकडच्या ट्रॅफिकवरती सर्वांना ताण घेऊन यायचा हे कुठे योग्य त्या ठिकाणी राहणार नाही. त्यामुळे आयुक्त साहेबांना मला वाटतं प्रश्न देखील विचारण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी या क्लस्टरची किंवा अर्बन रिन्युअल स्कीमची निवड करताना सर्वत्र जिथे प्लॅन्ड एरिया आहे, जिथे डेव्हलपमेंट शक्य आहे, तिथे न करता जिथे गरजच आहे, जिथे होऊ शकत नाही, अपरिवाराचं म्हणजे अपरिस्थितीमध्ये त्या ठिकाणी कुठे करू शकतो त्या ठिकाणीच तो केला पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही राज्य शासनाकडे पत्र लिहून नगरपालिकेमध्ये जो पत्रव्यवहार करावा अशा प्रकारचा ठराव त्या ठिकाणी मांडलेला आहे. त्यामध्ये वस्तुस्थितीनिहाय त्या ठिकाणी प्रस्ताव वाटल्यानंतर तुम्हाला कळेल आणि त्या माध्यमातून आम्ही विनंती त्या ठिकाणी करतो.